विषयाअंतर्गत आपण आज गुणाकार घटकाचा अभ्यास करणार आहोत। गुणाकार हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो। गुणाकार करताना सगळ्यात मोठी भीती असते आपल्या मनामध्ये पाढ्यांची असते ना। पाढेपाठ असले तर गुणाकार चुटकीसरकी आपल्याला सोडवता येतो आणि जर पाढेपाठ नसतील तर गुणाकारामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात। मग आपण काय करतो, दिलेला एक उदाहरण पहा, 12 आणि 13, 12 आणि 13 चा गुणाकार दिलेला आहे या ठिकाणी। 13 चा पाढा लगेच पाठ असेल तर आपण लगेच गुणाकार करू शकतो। जर पाठ नसेल तर 3 चा पाढा म्हणतो, नंतर 1 चा पाढा म्हणून बेरीज करतो खाली आलेल्या उत्तराची आणि या पद्धतीने गुणाकार करतो। पण आपण आता या ठिकाणी एक जपानी पद्धतीने गुणाकार शिकणार आहोत। हा वर्ग दुसऱ्या तिसऱ्या वर्गापासून ते आपल्या 8व्या वर्गापर्यंत किमान म्हटलं तरी चालेल, आपली शाळा 8व्या वर्गाच्या हिशोबाने इथपर्यंत पोहोचलेलीच आहे। मग हे गुणाकार करताना तुम्हाला कुठल्याही पाढ्याची आवश्यकता राहणार नाही, तर रेषा मारून आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला हा गुणाकार पूर्ण करता येतो आणि हाच गुणाकार आपण या ठिकाणी आज शिकणार आहोत। पण तत्पूर्वी आपण हा दिलेला उदाहरण पाहू। 12 गुणिले 13 एका विद्यार्थ्याकडून सोडून घेऊ। माहेश्वरी ये समोर, हा गुणाकार करून दाखव आणि तू कोणत्या पद्धतीने करत आहेस ते सर्वांना समजेल या पद्धतीने सांग। 3 1 3 3 2 6 3 2 6 3 1 3 3 1 3 शून्य का दिला बरं तिथं तू? कारण तर आता दुसऱ्या दशक स्थानच्या अंकाने गुणाकार करत आहोत म्हणून काय दिला? शून्य। बरोबर आहे। आता परत कशाचा पाढा म्हणायचा? 1 चा पाढा, 1 चा पाढा 2 पाढा मग 1 1 2 2 2 1 1 1 हा ठीक आहे। आता काय करायचं? बेरीज बेरीज कर, बेरीज 6 6 हा 3 आणि 2 5 101 किती उत्तर आलं? 156 12 गुणिले 13 या प्रश्नाचं उत्तर किती आलं? गुणाकाराचं उत्तर 156। या पद्धतीने हा गुणाकार आहे। छान बेटा, बस। आता हेच उदाहरण आपण काय करू, एका या जपानी पद्धतीच्या गुणाकाराच्या माध्यमातून कसं सोडवता येते पहा। पहिल्यांदा मला इथे सांगा, वरची संख्या किती आहे? 12। 12 ला दशक स्थानी किती आहेत? 1। 1 साठी मी 1 रेष मारली। एकक स्थानी किती आहेत? 2 रेषा मारल्या। आता खालच्या संख्येमध्ये पहा, एकक स्थानी किती आहेत? 1। एकक स्थानी पहा, व्यवस्थित पहा, 3। मी 3 रेषा मारून घेतल्या। आता ह्या रेषा मी आडव्या स्वरूपात मांडल्या। कुठल्या स्वरूपात मांडल्या? आडव्या। आणि वरच्या संख्येच्या रेषा उभ्या स्वरूपात आहेत। आता 3 च्या नंतर दशक स्थानी किती आहे? 1। ही रेष मी थोडं अंतर सोडून या ठिकाणी वर मारून घेतली। आता पहा, तुमच्या समोर ही जाळी काढल्यासारखी एक आकृती तयार झाली। यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? हे जोडलेले जे बिंदू आहेत हे बिंदू मोजून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 हे किती झाले बिंदू? पूर्ण 6 ला 6 इथे लिहायचे। आता हे बिंदू जोडताना कोणत्या अर्थ सर्व बिंदू एकत्रित घ्यायचे। कोणत्या अर्थ काय घ्यायचे? एकत्रित। इथे किती आहेत? 1 2 3 4 5 इथे किती झाले? 5 आणि आता इथे किती बिंदू आहेत छेदलेला? 1 किती लिहिले? 1। आता याची मांडणी सुद्धा याच पद्धतीने करत जायचं। पहा, आलेलं उत्तर आपलं इथे किती आहे? 6। इथे किती आहे? 5 आणि इथे किती आहे? 1। आलं का आपलं उत्तर 156? हो। म्हणजे तुम्हाला इथे पाढा म्हणायची गरज पडली नाही। कुठल्याही संख्येला कोणत्या संख्येला गुणायचं काम पडलं नाही। म्हणजेच आपण गुणाकाराच्या या जपानी पद्धतीच्या रेषा मारण्याच्या पद्धतीनुसार आपण गुणाकार शिकू शकतो। हे स्पष्ट झाले? आता पाढ्याची भीती राहिली का मनामध्ये? नाही। मग या पद्धतीने आपण आपल्याला आवश्यक असतील तसे कोणतेही गुणाकार करू शकतो। कितीही मोठ्या संख्या दिल्या तरी ही मांडणी आपल्याला जमली तर त्यानंतर आपण करू शकतो। आता हेच उदाहरण आपल्याला पहिल्या दुसऱ्या वर्गापासून सुद्धा शिकवता येईल। पहिल्या दुसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पाढेपाठ करताना थोडा अवघड जाते, त्यांच्यासाठी सर्व अभ्यास नवीन असतो। मग त्यांना ही पद्धत सोपी जाईल की नाही? हो। इथून सुरुवात केल्यानंतर आता मला सांगा, 8व्या वर्गापर्यंत जरी करत म्हटलं तरी गुणाकारामध्ये सर्वांना समान आहे। गुणाकारामध्ये काही वेगळं आहे का? नाही। मग या पद्धतीने आपण ही गुणाकाराची पद्धत वापरून परीक्षेमध्ये जिथं आपल्याला आवड वाटतं, एखादा पाढा आवड वाटला किंवा पाढा आठवत नसेल किंवा काही क्रिया करताना अडथळा येत नसेल, त्या ठिकाणी आपण ही पद्धत वापरून आपलं उत्तर योग्य आणू शकतो। म्हणजेच आपला त्या ठिकाणी वेळही वाचेल आणि आपण निश्चितपणे योग्य उत्तरापर्यंत सुद्धा पोहोचू शकू। यामुळे काय होईल, आपलं हे सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याला आपल्याला या जपानी पद्धतीचा गुणाकारामध्ये सुद्धा मदत होईल। यानंतर भागाकार सुद्धा आहे। याच पद्धतीने भागाकार सुद्धा शिकणार आहोत। ह्या दोन्ही क्रिया आपल्याला गुणाकार आणि भागाकाराच्या जपानी पद्धतीने निश्चितच करता येतील। समजली का मग तुम्हाला ही पद्धत? हो सर। छान।